तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर कशात सगळे. तर स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आजच्या व्हिडिओचा उद्देश असा आहे की जे कोणी 2026मध्ये नवीन रिक्षा घेणार असतील किंवा ज्याने कोणी आता 2026मध्ये नवीन रिक्षा घेतल्या असतील आणि तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. खास करून जे नवीन आता घेण्याच्या तयारीत असतील किंवा ते विचार करत असतील नवीन रिक्षा घ्यायचा, तर त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण न स्किप करता शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला याच्यातून खूप काही शिकायला मिळणार आहे. तर घ्यायची का नाही हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे, तुम्ही विचार करू शकता. तर मला जे अनुभव येत आहेत त्या अनुभवानुसार मी हा व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला सांगतोय. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आत्ता सध्या 2026 चालू आहे आणि म्हणायला गेलं तर बघा 2016 का 2015पासून अनलिमिटेड परमिट खुलं केलेलं आहे. कुणी या लायसन घेऊन या आणि बॅच घेऊन या आणि परमिट घेऊन जावा अशा बेसवरती सध्या परमिट चालू आहे. तर सध्या पुणे पिंपरी चिंचवडमध्ये खूप रिक्षा झालेल्या आहेत. जिथं जाईल तिथं रिक्षा देतात, रस्त्याला पण खूप रिक्षा आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला धंद्याची परिस्थिती सध्याची 2026च्या कंडिशन जी काय आहे ती तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, ओला आणि उबेर ह्या कंपनी यायच्या आधी आपल्याकडं स्टँड सिस्टम चालायची. तर स्टँड जागोजागी असे स्टँड असेल, जिथं कुठं मॉल असेल, जिथं कुठं शाळा असेल, हॉस्पिटल असेल किंवा असं जिथं पब्लिक बेस आहे जिथं जास्त लोकांचं रहदारी आहे तिथं स्टँड असायची. लांबच्या लांब लाईन लागलेल्या असायच्या स्टँडच्या. पण मित्रांनो, आत्ता काही या 5-6 वर्षामध्ये किंवा 7-8 वर्षामध्ये स्टँड बघायला मिळतच नाहीत. फक्त नावाला स्टँडचे बोर्ड राहिलेत. काही जुने रिक्षावाले असतात, म्हणजे जे वयोवृद्ध असतात, म्हातारे असतात, तेच फक्त तुम्हाला स्टँडवर दिसतात. आताच्या नवीन कंडिशनमध्ये जो नवीन रिक्षावाली कुठली तुम्हाला स्टँडवर दिसणार नाही. तर हे स्टँड का बंद पडले, तर याचंही आपण विश्लेषण करणार आहोत. तर मित्रांनो, आत्ता म्हणायला गेलं तर बघा तर मित्रांनो, आपल्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जेवढ्या सध्याच्या कंडिशनला रिक्षा आहेत त्यातल्या 80 ते 90% रिक्षा या ओला, उबेर आणि रॅपिडो या कंपनीला जॉईन आहे. 10 ते 20% रिक्षा या कुठं स्टँडला चालतात, तर कुठं काही कोणाची प्रायव्हेट भाडे असतात, तर कोण असं या जायला यूज करतं, काही जण आपले फॅमिलीसाठीच वापरतात, असं काही जण रिक्षाचा वापर करतात. पण 80 ते 90% रिक्षा आहेत ना, या सगळ्या ओला उबेरच्या दावणीला बांधलेल्या आहेत रिक्षा. तर मित्रांनो, ह्या रिक्षा ज्या आता ओला उबेरच्या दावणीला ज्या रिक्षा आहेत तर यांचं भविष्य तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, सध्या ही ओला आणि उबेर, रॅपिडो ह्या कंपन्या आपल्या मनाने रेट ठरवत आहेत. मनाने रेट म्हणजे त्यांना जे वाटेल. ओलाने रेट वाढवलं तर उबेर कमी करते, उबेरने वाढवलं तर रॅपिडो कमी करते. तर असं यांचं चढ उतार चाललेत आणि त्याच्यात ड्रायव्हर भरडल्या जात आहेत. म्हणायला गेलं तर ह्या कंपन्यांना रेट ठरवायचा अधिकार नाही आहे. ह्या तुम्ही फक्त कस्टमरला सर्व्हिस द्या, फक्त जागेवरून रिक्षा बोलवून फक्त. असं तर एक ह्यांचा बेस असला पाहिजे. नाहीतर जो RTOचा रेट आहे तो रेट तुम्ही दाखवा, नाहीतर पैसेच दाखवू नका ॲपमध्ये. अशा ह्या बेसवरती त्यांनी केलं पाहिजे. ते पैसे दाखवतात आणि कस्टमर पण तेवढंच घेऊन बसतात. त्याच्यामध्ये ड्रायव्हर आणि कस्टमरमध्ये वाद होतात. तर कालांतराने हे ह्यांच्या मनाने जर रेट लावायला लागले तर कालांतराने रिक्षावाले भिकायला लागतील, अशी परिस्थिती भविष्यात येणार आहे. 2026मध्ये आताच चालू झालेत की रिक्षाचे रेट कमी व्हायला लागलेत. खूप संघटना याच्यावरती संप कुठं काय ह्या किंवा यांच्या विरोधात उभ्या राहायला लागलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन रिक्षा घेत असाल आणि ओला आणि उबेर याच्या बेसवरती जर घेत असाल, ते आम्हाला धंदा देतील आणि आपण भविष्यात काहीतरी करू, आपलं करिअर याच्यामध्ये आपण करू. आणि जास्तीत जास्त आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर याच्यावरती लोनवरती घेत असाल, कारण विचार करा तुम्ही, ओला आणि उबेर आणि रॅपिडो ह्या ऑनलाईन कंपनीच्या बेसवरती जर तुम्ही रिक्षा घेणार असाल तर सावध व्हा मित्रांनो. ह्या रिक्षा ओला आणि उबेरच्या बेसवरती आपण कधीही स्वतःचं घर किंवा काहीच आपण करू शकत नाही. त्यांची फक्त आपण हमालीच करू, एवढंच आपल्याकडनं होणार आहे. आपल्या मनासारखं आपली जी स्वप्न आहेत ही कधीच आपण साध्य करू शकणार नाही. कारण ह्या कंपन्या एवढं कमी रेट देत आहेत, कारण त्यांना पिकअपला जावा तेवढ्यात आपला CNG जाणार, तिथं वेटिंगला थांबा त्याचं काही चार्जेस देत नाही. कॅन्सल झाली तरी त्याचा कोण चार्जेस देत नाहीत कंपन्या. तर आपण जर त्यांची हमाली करण्यासाठी रिक्षा घेणार असाल तर मित्रांनो थांबा. खरंच धंदा नाही आहे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये. तर पहिला स्टँड बेसवरती धंदा होता. स्टँडवरती कसं चालायचं की जो सांगल तो रेट कस्टमर देत होतं. पण आता तशी कंडिशन नाही आहे. आता लोकांच्या हातामध्ये मोबाईल आहेत, लोक मोबाईलमध्ये बघतात इथं किती दाखवतात आणि हे किती सांगतात. पहिले कसं सांगाल तेवढा रेट देत होतं स्टँडवरती. 2-3 भाडी जरी मारली तुम्ही तर कवर होत होतं. आता तसं नाही, लोक पैसे देत नाहीत, लोक मोबाईलमध्ये बघतात इथं एवढं दाखवते तर मग लोक तेच घेऊन बसतात. आणि आत्ताच्या कंडिशनला रिक्षा धंद्यामध्ये एवढी यंग जनरेशन आलेली आहे ना. आता नवीन सर्व वयोवृद्ध कोण रिक्षावाले दिसले तर कुठं 4 ते 5% वयोवृद्ध असतात, नाही तर सर्व तरुण पोरं रिक्षावरती आलेले आहेत आता. कारण त्यांना पण नोकऱ्यात कुठं ते रिक्षा घेतात.
पण तुम्ही तरुण पोरं रिक्षावरती येणार आणि इथं तुमचं करिअर काहीच होणार नाही. तुम्ही फक्त तुमचं एकच होऊ शकतं, तुम्ही एक आजार आणि तुमचे मणक्याचे हे ते आजार तुम्ही घेऊ शकता. एवढंच आपल्याला भेटू शकतं रिक्षा धंद्यामध्ये. कमवायचे दिवस रिक्षामध्ये आता राहिले नाहीत, कारण ह्या ओला उबेर कंपन्यांनी त्यांच्या सांगण्याच्या रेटमध्ये माणूस काय म्हणतं, जाऊ दे वाद नको, कॅन्सल केली तर आपली ID ब्लॉक होईल, ह्या बेसमध्ये तुम्ही ती बुकिंग घेऊन जाता आणि हमाली केल्यासारखं आपल्याला करावं लागतं. तर जर त्या मनासारखं रेट देत असतील तर आपलं काहीतरी भविष्य होऊ शकतं. पण ते त्यांच्या मनाचे रेट देणार नाही, आपण त्या रेटमध्ये करणार तर आपलं भविष्य खरंच मित्रांनो काहीच होणार नाही. 2026मध्ये तुम्हाला सांगतोय धंदा खूप कमी झालेला आहे या ओला उबेरच्या बेसवरती. आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर लोनवरती रिक्षा घेत असाल तर तुमचं लोन फिटायच्या आतच तुमची कंबर वाकून जाईल, अशी सिच्युएशन आहे सध्याला. तुम्ही पळणार, फक्त पळणार. नवीन रिक्षा असते, नवीन यंग तुम्ही असता, जोश असतो, जोशमध्ये तुम्ही पळणार, पण शरीराकडे कोण लक्ष देत नाही, आपल्या डाएटकडे कोण लक्ष देत नाही. तर अशामध्ये तुम्ही तुमची पण हालत करून घेता आणि गाडीची पण हालत करून घेता. तुमचं ध्येय एकच असतं की आपल्याला कमवायचे, पैसे कमवायचे. पण मित्रांनो तसं राहिले नाही. आता तुम्हाला धंदा किती करून करणार, तुम्ही करून तुम्ही किती पळालात तरी तुम्ही 2000च्या आसपास आता जाऊ शकत नाही आताच्या कंडिशनमध्ये. तर माझं सांगतो, मी जेव्हा गाडी घेतली तेव्हा CNG होता 53 रुपये किलो. तर 53 रुपये किलोमध्ये गाडी 150 रुपयात गाडी फुल व्हायची आणि तेव्हा धंदा व्हायचा चांगला. 2000च्या आसपास धंदा व्हायचा मित्रांनो. 53 रुपये CNG होता. जास्तीत जास्त बसला तर कधी 200चा बसला, तर नाही तर 150 180च्या आतमध्ये CNG बसायचा तेव्हा. आणि आत्ता CNGचा आहे 90 रुपये किलो. तर आत्ता गाडी फुल व्हायला आपल्याला लागतात 350 ते 450 ते 400 रुपये गाडी फुल होण्यासाठी लागतात. तर 400 रुपये जर तुमचे तिथे CNGला गेले, 100 रुपये मेंटेनन्स गेला, 1000 रुपये राहिले तुमचे, तर 1000 रुपयांनी तुमचं 30 दिवसाचे किती होणार, 30,000 रुपये झाले. पण ते पण 30,000 रुपये होतील जर 1000 रुपये रेग्युलर तुम्हाला भेटले तर. त्यातल्या त्यात तुमचं काही ना काहीतरी सुट्टी येणार, हे ते येणार, तुमच्या हातात किती येणार आहे त्याचा विचार करा. आणि त्यातल्या तुम्हाला हे आजार अजून वाढणार आहेत ते तर अजून वेगळेच. आणि तुमच्याला एक सांगतो की हा पैसा नाही, रिक्षा धंद्यातला पैसा कधीच टिकत नाही, कारण तो पैसा रेग्युलर हातात असतो, तो रेग्युलर अशा इकडं तिकडं यूज होऊन जातो. आणि तुम्ही नोकरीला गेलात, नोकरीचा पैसा कसा तुम्हाला महिन्यातून एकदा तुमच्या हातात पैसे नसतात, तुमची खर्चही कमी होतो. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही जर रिक्षा धंद्यात येणार असाल तर आता विचार करा खरंच. आताच कुठंतरी तुमचं वय चांगलं आहे, जनरेशन चांगलं यंग ह्याच्यामध्ये यात तुम्ही कुठेतरी चांगल्या ह्याच्यात नोकरी करू शकता. रिक्षा धंद्यामध्ये तुम्ही आलात, तुम्ही 4-5 वर्ष करू शकता धंदा, पण त्याच्यानंतर तुम्हाला दुसरीकडे कुठं धंदा करू वाटणार नाही, कारण तुम्हाला रोजचा हातात पैशाची सवय झालेली असते. नंतर तुम्हाला कुठं मजुरी करायला गेलात ना तर तुम्हाला खरंच वाटतं की यायला इथं याच्याकडे 12 तास 8 तास काम करण्यापेक्षा हा 8 तास काम करून मला किती देणार, हा 700 ते 800 रुपये देणार, 20,000 किंवा 24,000 रुपये मला पेमेंट देणार. मग तुम्ही काय विचार करा, तेवढं मी बाहेर पण मी करीन रिक्षावरती. पण ते रिक्षाच्या तुम्हाला सांगतो तसा तर धंदा राहिलेला नाही. आणि तुम्ही तो विचार करत असाल ना तर आताच सावध व्हा मित्रांनो. आपला पुढचं भविष्य जर आपल्याला काय करायचं असेल तर आताच काहीतरी कुठला वेगळा मार्ग निवडा. रिक्षामध्ये येऊन तुम्ही खरंच करिअर करू शकत नाही, कारण तसे धंदे राहिलेलेच नाहीत आता. आणि तुम्हाला जर स्वतःला काही करायचं असेल तर आताच तुम्ही काहीतरी कुठला तरी धंदा करा, काय करा. पण रिक्षा धंद्यात येऊन तुमचं काय होणार आहे, तुम्ही एक तर तुमचं आरोग्याचं कोणतं तरी आजार घेऊन बसणार किंवा अन्य कोणतं काहीतरी व्यसन लागतं. रिक्षा धंद्यामध्ये तुम्हाला एक मायनस पॉईंट सांगतो, सगळेच रिक्षावाले तसे नसतात, परंतु काही रिक्षावाल्यांचं असं असतं की यंग पिढी असते, धंदा झाला की संध्याकाळी कुठंतरी बसायचं, मग पार्टी हे ते, त्याच्यात मग दिवसभराचा धंदा सगळा काही रिक्षावाले घालवून बसतात आणि घरी काहीच घेऊन जात नाहीत. तर असेही काही रिक्षावाले असतात. मित्रांनो, आपल्या परिवारासाठी, आपल्या मुलांबाळांसाठी जर आपल्याला काय करायचं असेल तर रिक्षा धंद्यातून आपण आपलं करिअर सेटल होऊ शकत नाही असं मला वाटतंय. तर बघा, तुम्हाला तुमची इच्छा. सध्या कॉम्पिटिशन खूप आहे मार्केटमध्ये, गाड्या एवढ्या आलेल्या आहेत, रोज दिवसाला नवीन नवीन गाड्या येत आहेत. तर बघा, ठरवा तुम्ही कसं काय आहे ते. मला तर वाटतं सध्या कोण नवीन रिक्षा घेत असतील त्यांनी विचार करायला पाहिजे, कारण पुढचं भविष्य जर आपण रिक्षामध्ये जर आपलं साध्य होणार नसेल तर ह्या धंद्यात येऊन फायदा नाही. कारण पहिलं जेव्हा परमिट कमी होते तेव्हा रिक्षावाल्यांना खूप धंदा होता, कारण सांगल ते रेट द्यायचं कस्टमर, आणि तेव्हा कस्टमरला ऑप्शन नव्हती. पण आता कस्टमरकडे खूप ऑप्शन आहेत. तर हे ओला उबेरमध्ये लोक रेट बघतात आणि तेवढाच रेट घेऊन बसतात. तुम्ही म्हणता एवढं, ते म्हणते तेवढं, मग त्याच्यात तुमची बार्गेनिंग होते, सर्व हे ते होतं, मग त्याच्यात तर तुमचं परत वाद हे ते चालू राहते. तर भांडणाचा कार, विनाकारण भांडणाचा कार होतो याच्यामधून. तर चला मित्रांनो, विचार करा, तुमची डिसिजन तुम्ही घेऊ शकता. आपण एक फक्त जी सत्य परिस्थिती आता चालू आहे ती सांगायचा प्रयत्न केला. बघा, ओला, उबेर, रॅपिडो यांच्या जर भरवशावरती रिक्षा घेत असाल आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही लोनवरती घेत असाल तर तुम्हाला विचार करावा लागेल, कारण तुमचे हप्ते फिटताच तुमच्या गाडीचा खुळखुळ होणार आहे, एवढं तुम्हाला पळावं लागणार आहे. तर बघा कसा विचार करायचा आपल्या. जे कोणी रिक्षा चालवत असतील आता त्यांना पण एक संदेश देतो, आपली गाडी आणि आपल्या बॉडीची काळजी घ्या. चला, जय महाराष्ट्र, धन्यवाद.